गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे नावाच घाला जेव्हा तुमच्या गोंधळाला आम्ही गोंधळी 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 गोपाळाचे गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी गोपाळाचे मेळी आमचा खालावा गोंधळ 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 या गोंधळी बाबा म्हणून उद्याची गॅरंटी नाही, उद्या आवाज असेल किंवा बसेल पेक्षा आज भरपूर गा. खरं सांगू का, सगळे आजारी पडतील पण गायक वादक आणि दिंडीत नाचणारे कधीच आजारी पडत नाही. घाम गाळतात पुरं दिवसभर उड्या मारतात, कशाला आजारी पडतील ते. आणि तुम्ही अजिबात आजारी पडू नये यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पंढरपुरापर्यंत व्यवस्थित पोहोचा. आता पुढे उरी ठेविता त्यामुळे तिची गॅरंटी नाही. हे करत असताना सुपंत पत करत असताना आपण एका सहाय्य करतोय पण एकट्यानं धन्य कुणालाही होता येत. एखाद्या बाईला नवऱ्याला वेगळं बाजूला काढून एकटीचा प्रपंच कुणालाही करता येतो. एखाद्या माणसाला स्वतःपुरतं जगता येतं पण सगळ्याला सोबत घेऊन जाणं सहजासहजी सोपं नाही. ते काम फक्त संत करू शकतात. एकट्याचा उद्धार कधी होईल. पण वारी काय शिकवते, सर्वांनी सोबत चला. यार यार ये लहान याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. सर्वजण या आणि सोबत चला. यानं काय होतं, यानं आपल्या पाठीमागे लागलेला संघ दोष निघून जातो. एकत्र येण्यानं संघ दोष निघून जातो, हे लक्षात राहू द्या. कसं काय, आपल्या पाठीमागे हा दोष आहेच. काहींच्या संगतीमध्ये गेलं तर भजन करू वाटतं आणि काहींच्या संगतीमध्ये गेलं तर रस्त्यावर पालतही पडू वाटतं. तुम्ही बघा, आपल्या दिंडीमध्ये काही पोरं चालायला येतात. अगोदर त्यांना नाद नव्हता पण आता इतका नाद त्यांना कीर्तनाचा भरलाय की दिवसभर ते दिंडीत चालतात. आणि मला अभिमान वाटतो की दिंडीत चालत असताना ते अजिबात म्हणत नाहीत मुळीच नव्हतं रे. हे आपल्या दिंडीत अजिबात म्हणत नाहीत, मुळीच म्हणत नाहीत. त्यामुळे मला समाधान आहे. आपण सगळेजण एकत्र चालतो आणि चालता चालता सर्वांना म्हणतो की तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर म्हणा. काय म्हणा, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबू या दीपा माझी एक साथ हातवर सर्वजण, आपला संघ दोष निघून जाईल आणि आपण पुण्यवान. सर्वजण हातवर पाठीमाग एक साथ. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला जाऊ चला जाऊ तया ठाया
शपथ घेत नाही त्याला एक दिवस म्हणावं लागतं मुका झालो मुका झालो मुका झालो वाचा गेली 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 पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराण पंडित महाज्ञानी दशशास्त्र पुराणे पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराण पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणे मुखोंगतवाणी गर्वामध्ये झाली सर्व हानी चारी वेद मुखोपवाणी गर्भामध्ये झाली मुका झालो मुका झालो मुका झालो मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली जो भजन करत नाही टाळी वाजवत नाही तो खरंच मुका होतो बरं का मी लहान असताना आमच्या वस्तीवरची म्हणायची बेडकाला दगड मारू नको म्हणे का बायको मुकी भेटते आज मला खूप पश्चाताप होतो मी का बेडकाला दगड मारली नसतील याचा कळणाऱ्याला कळेल जरा 4Gच्या पुढचं आहे बघा कळलं का हो परमार्थाला आडवी येणारी दुसरी गोष्ट पहिली सांगितली की सहाय्य न करणे आणि परमार्थाला दुसरी आडवी गोष्ट त्या गोष्टीचं नाव आहे काम आणि क्रोध म्हणजे विकार कसे आडवे येतात यडका मदन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा मेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण होयडका मदन केवळ पंचानन केवळ पंचानन धडक मारिली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा इंद्र चंद्रासी दरारा लाविला जेने मोठ्या मोठ्याला कामाला लावले कामानं मोठ्या मोठ्याला कामाला लावले कामानं आपण काय मारुती थोडी नव्हतं मारुतीला सीतामाईने विचारलं होतं सांग म्हणे अशोकवनात मला शोधायला आला माझ्यासारख्या अनेक पाहिल्या असतील मैया खूप पाहिल्या किती 80,000 मग त्यातली एखादी तुला आवडली असेल ना एखाद्या बाईकडे बघून तुझ्या मनात काम आला असेल ना मारुतीने उत्तर दिलं आई अगं कामच रामाचं करत होतो त्यामुळं कामाचं कामच नव्हतं तिकडं ऐका हा काम निघून जावा म्हणून तुकोबरायांनी गोंधळ सुद्धा घातला महाराज गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे घाटाच घारा जेव्हा तुमच्या गोंधळाला आम्ही गोंधळी गोंधळी गोपाळाचे गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी गोपाळाचे मेळी आमचा खालावा गोंधळ 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 या गोंधळी बाबा सध्या गोंधळ वातावरण सर्वजण एकदा हात वर करा झाले आता कीर्तन बस काय आनंद घ्यायचा आहे तो घ्या उद्या कदाचित पाऊस पडेल या वेळेला 2-4 दिवसात पंढरपुरी
आपल्याला रिकामा गोंधळ घालता यावा म्हणून तर आपण गाव सोडून इकडे आलो. गोंधळ घालायचा. उठा उठा बाबा. थोडा गोंधळ थोडा थोडा. हा एकदा अनुमोदन द्या रे सर्वांनी.